अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज सिल्लोड विधानसभा क्रमांक 104मध्ये आज आपण अफजलशाहनगर सिल्लोडवरतून नॅशनल उर्दू हायस्कूल इथं मतदान केंद्र क्रमांक 356 ते 357 इथं आलेलो आहे. आज 20 नोव्हेंबर दिनांक 2024. आज संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळेला मतदान होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 जागासाठी विधानसभेसाठी मतदान होत आहे. त्यामध्ये 4,141 उमेदवार आपली नशीब आजवत आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यात 9 विधानसभेसाठी 183 उमेदवार आपले रिंगणात आहे आणि सिल्लोड सोयगावचं गणित पाहिलं तर 24 उमेदवार रिंगणात आहे. त्यामध्ये आपले सिल्लोड शहराचे विद्यमान मंत्री महोदय अब्दुल सत्तार ह्या मतदार केंद्रामध्ये सकाळी त्यांनी आपलं हक्क वाजवलं आणि त्यांचे परिवारसुद्धा त्यांनी मतदान केलं. मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा. लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. मी सुद्धा मतदान केलं, आपण सुद्धा मतदान करा आणि आपल्या सर्वांना आव्हान आहे की देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा. आज ह्या मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानासाठी लोक येत आहे. कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य घडलेलं नाही आहे. शांततेने मतदान पार पडत आहे. आतापर्यंत 30 ते 35% मतदान झालेलं आहे. ह्या ठिकाणी नॅशनल प्रायमरी हायस्कूल अफजलशाहनगर मतदान केंद्र क्रमांक 356 ते 357 इथं आहे. महिलांसाठी विशेष व्यवस्था केलेली आहे आणि पुरुषांसाठी विशेष व्यवस्था केलेली आहे. ह्या मतदारसंघाचं पाहिलं तर ह्यामध्ये विद्यमान मंत्री महोदय अब्दुल सत्तार शिंदे गटामार्फत आहे आणि उद्धव गटामार्फत सुरेश पाटील बनकर आहे आणि वंचित मार्फत बनेगा पठाण आहे. असे एकूण रिंगणात 24 उमेदवार या रिंगणात आहे. यासाठी सर्वांनी आपला हक वाजवलेला आहे. आपण सुद्धा आपला मतदानाचा हक वाजवा. मी पुन्हा येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मतदारसंघ क्रमांक 104 मधील मतदान केंद्र क्रमांक 356 357 वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अब्दुल समद खान साहेब